नमस्कार, शुभ सकाळ. सुंदर अशा दिवसाच्या सुंदर अशा शुभेच्छा. मी प्राजक्ता आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते. तर ब्लॉगची सुरुवातच तुम्हाला थंबनेलवरनं कळाली असेल. तर आजच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला माझे व्हिडिओ कसे मी शूट करते किंवा मी कुठल्या गोष्टी वापरते व्हिडिओ शूट करण्यासाठी, त्या आजच्या ब्लॉगमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर खूप आधीपासून मला कमेंट येत होते, जसं जसं चॅनल ग्रो व्हायला लागलं ना तशा तशा मला तुमच्या सगळ्यांच्या बऱ्याचशा कमेंट येत होत्या की ताई तू तुझं शूट कसं करतेस किंवा तू काय गोष्टी करतेस किंवा कशा पद्धतीने मॅनेज करतेस एवढ्या छोट्याशा किचनमध्ये. तर म्हटलं चला थोडासा उशीरच झाला हा व्हिडिओ तुमच्याबरोबर पोस्ट करायला, पण आपल्या ज्या नवीन मैत्रिणी आहेत ज्यांना त्यांचं चॅनल ग्रो करायचं आहे किंवा ज्यांना यूट्यूबवर अजून काही करायचं आहे आणि ज्या यूट्यूबवर नवीन आहेत आता, तर मी म्हटलं चला माझ्याकडनं थोडीफार जी काही होईल ती माहिती पण देईन आणि जे आपले म्हणजे फॅमिली मेंबर्स आहेत त्यांना पण कळेल की मी कशा पद्धतीने शूट करते आणि काय काय गोष्टी मी वापरते. तर जास्त वेळ न घालवता मी आता व्लॉगला सुरुवात करते. तर मी खूप जास्त असे काही प्रोडक्ट परचेस केलेले नाही आहेत. तर काही बेसिक गोष्टी ज्या आपल्याला पाहिजे असतात तो म्हणजे सर्वात पहिला मोबाईल. तर माझ्याकडे जो आहे मोबाईल तो मी आयफोन वगैरे असा क्वालिटी म्हणजे म्हणजे आयफोन वगैरे इन्व्हेस्ट न करता मी असा विचार केलेला की असा फोन घेऊ की जो आपल्या बजेटमध्ये पण असेल आणि ज्याची व्हिडिओ क्वालिटी खूप चांगली असेल. तर मी सॅमसंगचा A52 हा फोन वापरते. त्याच्यामध्ये व्हिडिओ क्वालिटी खूप चांगली आहे. तर सॅमसंगचे तुम्ही बरेचसे मोबाईल असे बघितले ना तर त्याची व्हिडिओ क्वालिटी बऱ्याचशा म्हणजे चांगली आहे. तर कमी रेंजमध्ये पण आता खूप चांगले चांगले ऑप्शन्स आलेत मोबाईलमध्ये की ज्याच्यामधनं खूप चांगले चांगले क्वालिटीचे व्हिडिओ तुम्ही शूट करू शकता. त्याच्यानंतर येतो ट्रायपॉड. तर मी ट्रायपॉड वगैरे काही वापरत नाही. मी अशी एक सेल्फी स्टिक माझ्याकडे एक आहे आणि ही मी आय थिंक ही माझी दुसरी आहे. पहिली एक जी होती ती माझ्याकडनं ब्रेक झाली म्हणजे पडली माझ्याकडनं, त्याच्यामुळे ती तुटली. आणि त्याच्यानंतरची ही सेल्फी स्टिक आहे ही मी वापरते. अगदी रिझनेबल आहे आणि मी स्टँड वगैरे काही वापरत नाही कारण माझ्याकडे तेवढी जागाच नाही की मी स्टँड वापरू शकेन. तर ही जी अशी नॉर्मल सेल्फी स्टिक आहे ही अशी आपण ओपन करू शकतो याला आणि याच्यामध्ये आपण आपला फोन लावायचा असतो. मग जर तुम्हाला कसं शूट करायचंय त्या पद्धतीने तुम्ही याच्यामध्ये फिक्स करू शकता. याच्यामध्ये असं ॲडजस्टेबल असं आहे बघा, याच्यामध्ये तुम्ही आपला तुमचा फोन हे करू शकता आणि तुम्हाला जशी हाईट पाहिजे वगैरे त्याप्रमाणे तुम्ही हातात पण पकडू शकता किंवा मग अशा पद्धतीने असं ह्याला स्टँड आहे जे असं उभं राहतं. हे बघा, तर अशा पद्धतीने हा स्टँड उभा राहतो आणि मग मी याचा वापर करते ॲज अ ट्रायपॉड म्हणून. मी काही खूप जास्त ट्रायपॉड घेण्याच्या मागे पडली नाही आहे आणि ट्रायपॉडच्या किमती पण खूप जास्त आहेत. जर चांगल्या क्वालिटीचा घ्यायला गेला तर कमीमध्ये तुम्हाला 350-400 रुपयापर्यंत पण मिळतात. पण माझ्याकडे तेवढी ट्रायपॉडनं जे स्टँडवाले प्रॉपर येतात ना त्याचं खूप जागा घेतात. तर त्याच्यामुळे माझ्याकडे किचनमध्ये तेवढी जागा नसल्यामुळे मी अगदी हा साधा सिंपल आणि बजेटमध्ये बसणारा असा हा सेल्फी स्टिक यूज करते. याला ना ब्लूटूथ आहे इथे कनेक्शन की ज्याच्यामुळे आपल्याला जर एकट्याला शूट करायचं असेल काही, जर असा हा उभा केला आपण असा आणि जर आपल्याला लांबून कुठून काही शूट करायचं सारखं सारखं क्लिक करायला जाणं येणं होत नसेल तर हा आपण आपल्याकडे ठेवायचा आणि मग आपण याला क्लिक करायचं. ब्लूटूथ कनेक्ट करावं लागतं आपल्या फोनला, मग इझिली आपण याला ऑपरेट करू शकतो. तर हा एक ट्रायपॉड किंवा सेल्फी स्टिक माझ्याकडे आहे. आणि त्याच्या व्यतिरिक्त मी एक घेतलाय तो स्टँडचा मला काहीच उपयोग होत नाही. मी स्टँड वापरतच नाही, फार कमी वापरते. म्हणजे जेव्हा इन्स्टाचे वगैरे काही करायचे असतात किंवा खूप असं काही उभं राहून वगैरे करायचे असतात म्हणजे शॉर्ट व्हिडिओचं काही असेल ना शूट, तेव्हाच मी तो स्टँड वापरते, नाही तर मी स्टँड वापरत नाही. तर हा अशा पद्धतीचा स्टँड आहे आणि हा मी तुम्हाला आता उभा करून दाखवते हा कितपत उभा होतो ते. आणि याच्याबरोबरच ही अशी रिंग लाईट येते आणि या रिंग लाईटमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे लाईटचे इफेक्ट्स आहेत, ते आपण याच्यामध्ये प्लगला लावून तुम्ही वापरू शकता. ते मी तुम्हाला नंतर दाखवते. आणि इथे याचं ऑपरेटचं बटन असतं म्हणजे तुम्हाला ब्राईटनेस वाढवायचं आहे, कमी करायचं आहे, कितपत करायचं ते याच्यामध्ये ॲडजस्ट आपण करू शकतो. आणि याला ना मी असा एक दोरा बांधून ठेवलाय कारण बऱ्याच वेळा मी किचनमध्ये काय करते ही नुसती हँग करून ठेवते. या स्टँडचा वापर करत नाही कारण या एवढा मोठ्या स्टँडचा वापर केला तर मलाच उभं राहायला जागा नसते. त्याच्यामुळे ना मी असा याला एक दोरा बांधून ठेवला आणि मला कुठे लटकवायचं असेल हे तर मी असं
तसं हँग करते, थोडंसं दोऱ्याच्या याच्यामध्ये लटकवते आणि मग ही माझी एक लाईट तयार होते. ज्यावेळेस रेसिपीचं शूट असतं किंवा खूप जास्त लाईट्स मला पाहिजे असतात तेव्हाच मी ही किचनमध्ये वापरते, नाहीतर मग माझ्याकडे ऑलरेडी 2 लाईट्स आहेत किचनमध्ये, तर मी त्याचा वापर करते. त्याच्यानंतर अजून एक गोष्ट येते सर्वात महत्त्वाची, ती म्हणजे माईक. तर बरेच जण घेतात, पण मी माईक घेतलेला नाही आहे. माझा आवाज जो आहे, जो नॅचरल आवाज आहे, त्यानेच मी व्हॉइस ओव्हर करते, तुमच्याबरोबर बोलते, तर त्याच्यामुळे आवाज चांगला असल्यामुळे मला काही माईकची गरज नाही, त्याच्यामुळे मी माईक वापरत नाही. तर बेसिकच या 3च गोष्टी मी वापरल्या आणि मला असं वाटतं की खूप जास्त इन्व्हेस्ट न करता देखील आपण कमीत कमी खर्चामध्ये या बेसिक गोष्टी घेऊ शकतो आणि व्हिडिओ शूट करू शकतो. तर चला आता मी तुम्हाला हे स्टँड पण ओपन करून दाखवते आणि मी कशा पद्धतीने करते ना शूट ते पण दाखवते. तर बघा आता विदाऊट लाईट आपलं किचन कसा दिसतंय आणि माझा व्हिडिओ कसा दिसतोय. तर अशा वेळेस मी ही जी लाईट आहे ती कशा पद्धतीने वापरते बघा. इथे ऑन अँड ऑफचं जे बटन असतं रेड कलरचं ते मी प्रेस केलं तर आता ही लाईट व्हाईट दिसते तुम्हाला. त्याच्यानंतर इथे चेंज झाल्यावर थोडा येल्लोइश कलर दिसतोय. ही परत व्हाईटपेक्षा खूप ब्राईट आहे. ही थोडीशी लाईट आहे. ही परत येल्लोमध्ये थोडीशी लाईट शेड आहे. तर अशा वेगवेगळ्या प्रकारचे शेड्स आहेत याच्यामध्ये आणि मग तुम्ही त्याचा ब्राईटनेस कमी जास्त वगैरे करू शकता. तर मी शक्यतो व्हाईटवर शूट नाही करत, मी ही ठेवते आणि ही माझ्यासाठी परफेक्ट आहे. म्हणजे जेव्हा मला शूट करायचं असतं ना तेव्हा ही परफेक्ट यूज होते. तर अशा पद्धतीने मग मी काय करते, मी स्टँड नाही वापरत. जसं मी तुम्हाला म्हटलं की मी ही कुठेतरी हँग करते, म्हणजे जिथे मला जसं जसं अँगल पाहिजे असतो ना तशी मी ही लटकवते. ज्याच्यासाठी मी तो दोरा आहे तो इथे लावते आणि मग जिथे मला पाहिजे तिथे लटकवते आणि मग मी याचा वापर करते. याच्यासाठी पण बराचसा वेळ जातो, खूप टास्क असतो, पण एक मजा असते या सगळ्या गोष्टींमध्ये आणि मला त्या पण मेमरीज असतात की अरे मी हा व्हिडिओ कशा पद्धतीने शूट केलेला आणि जेव्हा तो व्हिडिओ बघते ना तेव्हा मला पण सगळ्या गोष्टी आठवत असतात. आता मी तुम्हाला ना मी कॅमेरा कसा लावते तो दाखवते. तर इथे बघा आता मी ही आपली जी सेल्फी स्टिक आहे ती घेतली आहे आणि याच्या ना दोन्ही साईडने हे ओपन होत नाही. या साईडने जिथे ओपन होतं ना तिथे मी हा असा फोन लावते आणि मी हा अशा पद्धतीने फिरवून घेत आहे आणि इथे ना हे ॲडजस्टेबल असतं, म्हणजे स्क्रू असतो, याने हे असं लूज कमी जास्त तुम्ही करू शकता आणि जेवढं तुम्हाला पाहिजे तिथे हा नॉब तुम्ही असा टाईट केला की हे अजिबात हललं जात नाही. तुम्ही अशा पद्धतीने ॲडजस्ट करू शकता. हे बघा बघा बऱ्याच वेळा तुम्हाला हा अँगल माझा इकडचा दिसत असतो, तर इकडच्या वेळेस मी काय करते, फोन इथे लावलेला असतो. तर जेव्हा आपल्याला युट्यूबसाठी व्हिडिओ करायचा असतो तेव्हा फोन आपल्याला आडवा असा लावावा लागतो आणि जेव्हा शॉर्ट व्हिडिओ करायचे असतात किंवा रील करायचे असतात ना तेव्हा फोन मला उभा करावा लागतो. तर मी शक्यतो जेवढे मला शूट करायचे असतात ना मी बॅक कॅमेराने म्हणजे करण्याचा प्रयत्न करते. फ्रंट कॅमेराने मी फार कमी शूट करते. तर अशा पद्धतीने हा आपण तर हे ना मी असं ऍडजस्ट करते. बघा तुम्हाला दिसत असेल जेवढं आपल्याला खालचं पाहिजे तेवढा मी स्टँड आपोआप खाली घेते, जेवढं वरती पाहिजे तेव्हा वरती घेते. जेव्हा मला अगदी झूम मध्ये व्हिडिओ शूट करायचा असतो झूम मध्ये तेव्हा मी बऱ्याच वेळा ऍक्च्युली असा घेते आणि मग हा असा शूट करते आणि जेवढं मला ऍडजस्ट करायचं असेल तेवढं मी हे असं खाली पाहिजे तर खाली, थोडंसं वरती पाहिजे तर वरती, थोडंसं लांब पाहिजे तर लांब, असं कमी जास्त करून मग सेट करत असते. तर बऱ्याच वेळा जेव्हा मी किचनमधल्या ज्या आपल्या रेसिपी शूट करत असते ना तेव्हा एक भीती असते की इथे जो पदार्थ शिजतोय ना त्याची वाफ आपल्या फोनवर डायरेक्ट जात असते. तर ते तसं होऊ नये म्हणून त्याची काळजी पण बऱ्याच वेळा घ्यावी लागते. तर काय होतं, कारण मला ना मग अँगल सारखे चेंज करावे लागतात. इथे तुम्हाला फोडणीला टाकून मग फोन थोडासा असा ऍडजस्ट करते मी, कधीतरी मग इथून मी अँगल लावते. म्हणजे बऱ्याच वेळा तुम्ही बघितलं असेल की तुम्हाला इकडचा व्ह्यू दिसतो माझ्या, ते इकडचा व्ह्यू असतो तेव्हा मी फोन हा इथे लावते. म्हणजे काय होतं, जे बऱ्याच वेळा स्टीम म्हणजे एकदा फोडणी टाकली ना किंवा बऱ्याच वेळा त्याला उकळी आली की पटापट खूप असं गरम होऊन जातं इथे सगळं आणि सगळी वाफ फोनवर येते आणि मग क्वालिटी खराब होते व्हिडिओची आणि फोन पण आपला खराब होतो. मग मी तेव्हा काय करते, इथे लांबून शूट करते. बऱ्याच वेळा जेव्हा मला पुढचं काही शूट करायचं असतं, जेव्हा मला तर जेव्हा मी तुम्हाला बऱ्याच वेळा तुम्हाला दिसत असेल की मी हे जे नॅपकिन आहे ते घेते, तर बऱ्याच वेळा मी असं हा ऍडजस्ट करते इथे, इथून हा नॅपकिन घेते इथून असा, मग परत मला हा व्हिडिओ असा कट करावा लागतो. मग परत मी हा फोन घेते तो असा खाली सेट करते
त्याच्यानंतर मी हा नॅपकिन ठेवते असा, त्याच्यानंतर परत फोन चालू करते. त्याच्यानंतर मग आपल्याला जे काही आपण भांडं घेणार आहोत ते परत याच्यावर ठेवायचं, चालू करायचं, मग परत बंद करायचं आणि आपल्याला जसं पाहिजे तसं म्हणजे एक एक पदार्थासाठी सगळ्या गोष्टी. आणि मी हा माझ्या जवळच ठेवते असा, आणि मी माझ्या उजव्या हाताने काम करत असते आणि बऱ्याच वेळा माझ्या डाव्या हाताने हे सगळं ऑपरेट करत असते. ब्लूटूथ पण मी फार कमी वापरते. जेव्हा अगदीच काही खूप लांब असेल किंवा हात खूप म्हणजे जसं पिठात वगैरे असेल ना, तेव्हा मग मी ब्लूटूथचा वापर करते. नाहीतर मी अशा पद्धतीने ओव्हरऑल हे सगळं शूट करते. ऍक्च्युली इथे ना मला म्हणजे दाखवण्यासाठी म्हणजे बऱ्याचशा गोष्टी मला कव्हर करायच्या असतात, पण काय होतं कॅमेऱ्याचे अँगल कसे कसे सेट करायचं ना याच्यात आपला बराचसा वेळ जातो. म्हणजे माझ्यासारखे आपल्या बऱ्याचशा मैत्रिणींचे किचन छोटेच असतील. मी हे जेवढं तुम्हाला दाखवते ना, हे एवढंच माझं किचन आहे आणि याच्यातच मला सगळ्या गोष्टी तुमच्याबरोबर शेअर करायच्या असतात. तर त्या गोष्टी कशा करायच्या, मला खूप इन्स्टावर पण खूप मेसेजेस आलेले की प्राजक्ता तुझं किचन म्हणजे एवढं छोटं आहे, तू कसे अँगल सेट करतेस किंवा कशा पद्धतीने करते, खूप छान दिसतंय किंवा चांगलं वाटतंय. तर खूप बेसिक गोष्टी मी विचार करून केलेल्या आहेत. फक्त 2 लाईट्स लावून घेतल्यात किचनमध्ये. बाहेर आम्हाला थोड्याशा लाईट्स लावायच्यात, त्याच्यामुळे बाहेरचे व्हिडिओ थोडेसे. आणि काय होतं मेन मी संध्याकाळचं शूट करते, त्याच्यामुळे नॅचरल लाईट्स मला काहीच मिळत नाही. जर मी सकाळचे व्हिडिओ शूट करेन ना, तर नॅचरल लाईट्सवर अजून चांगले व्हिडिओ तुम्ही शूट करू शकता. तर तुम्हाला पण असं काही शूट्स वगैरे करायचे असतील तर तुम्ही जेवढे नॅचरल लाईट्सवर शूट करता येईल ना तुम्हाला तेवढा चांगला, म्हणजे त्याचा तुम्ही प्रयत्न करा. नॅचरल लाईट्सवर कसे म्हणजे जास्तीत जास्त व्हिडिओ तुम्ही शूट करू शका. तर बघा इकडचं झालं. आता मी तुम्हाला स्टँड वगैरे ओपन करून दाखवते की मी स्टँड जेव्हा लावते तेव्हा कशा पद्धतीने शूट करते. तर हा जो स्टँड आहे तो मी जेव्हा इन्स्टाचे रील शूट करते ना तेव्हा वापरते. आणि याचा ना अशा पद्धतीने हा ओपन होतो. म्हणजे तुम्हाला जसं पाहिजे हाईटला तशी तुम्ही याची हाईट ऍडजस्ट करायची. आणि इथे प्रत्येक ठिकाणी नॉब असतात, ते नॉब टाईट करायचे म्हणजे तो हलत नाही जागेवरनं. तर इथे पण त्याच पद्धतीने आहे. हे बघा, जेवढं तुम्हाला पाहिजे तेवढं तुम्ही ऍडजस्ट करा आणि मूव्ह करा. त्याच्यानंतर इथे जर म्हणाल ना तर इथे तुम्ही एक असं गोल गोल राऊंड फिरणारे एक असं चक्र असतं, याच्यामध्ये आपल्याला आपली रिंग लाईट सेट करायची असते. तर मी तुम्हाला दाखवते ती रिंग लाईट. ही बघा, ही अशा पद्धतीने ते खोल असतो आणि त्या होलमध्ये आपल्याला ही लावून जस्ट अशी ट्विस्ट करायची असते. तर मी लाईट थोडीशी ऑफ करून घेतली कारण रिफ्लेक्शन पडत होतं आणि तुम्हाला तेवढं सांगता येणार नाही. तर इथे बघा हा जो नॉब असतो ना, आता मला सरळ हवंय तर मी हा इथे टाईट केला आणि रिंग लाईट आपली व्यवस्थित राहिली. त्याच्यानंतर हा लूज केला, असा मी बेंड केला आणि परत मी ही नॉब अशी केली तर ह्या अशा पद्धतीने लाईट अशा पद्धतीने ही सेट होते. म्हणजे जसं तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही करू शकता. आणि याच्यामध्ये अजून एक गोष्ट आहे ना, ती म्हणजे इथे पण तुम्ही तुमचा मोबाईल लावू शकता. म्हणजे इथे एक नॉब येतो आणि इथे एक होल्डर येतं की ज्याच्यामध्ये तुम्ही तुमचा मोबाईल पण उभा करू शकता. पण मी ते यूज नाही करत कारण मला असं वाटतं कधीतरी ना मला भीती वाटते कारण मी रेसिपी शूट करत असते. तर मला असं वाटतं कधीतरी पटकन त्या वजनाने पटकन फोन खाली पडला तर, किंवा म्हणजे मला भीती वाटते. त्याच्यामुळे मी शक्यतो इकडे जो फोन लावून जो यूज करतात ना तो यूज करत नाही. आणि ही लाईट पण मी ना बऱ्याच वेळा एक मिनिट अशा पद्धतीनेच इथे लावलेली असते. अशा पद्धतीने जी मी ती लांबून ठेवते आणि मग मी माझे इथे इन्स्टाचे रील्स शूट करत असते. तुम्हाला कसे वाटतायत मी असे बऱ्याच वेळा तुम्हाला सांगत असते. तर आता पण मला एक इन्स्टासाठी रील शूट करायची आहे जी तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये बघायला मिळेल. तर हे बघा अशा पद्धतीची आहे आणि ही ऍक्च्युली खरंच चांगली आहे. जर तुम्हाला नवीन तुम्ही असाल आणि तुम्हाला तुमच्या चॅनलसाठी व्हिडिओ क्वालिटी जर चांगली करायची असेल तर ही लाईट तुमच्याकडे असणं खूप गरजेचं आहे. आणि आजच्या ब्लॉगमधनं मी तुम्हाला बऱ्यापैकी माहिती दिलेली आहे की मी कशा पद्धतीने एडिट करते. थोडासा टास्क असतो आणि कसं असतं बऱ्याच वेळा सारखं कट करा, त्याच्यानंतर मग इकडे बघा, मग परत चालू करा, मग परत बंद करा, परत चालू, असं सगळ्या गोष्टी चालू असतात आणि त्या सगळ्या गडबडीमध्ये सगळ्या चालू असतात. तर आज बऱ्याच दिवसानंतर म्हटलं तुमच्याबरोबर आजचा ब्लॉग आपण हा मी कशा पद्धतीने एडिट करते किंवा शूट करते. एडिट तर मी आजच्या ब्लॉगमधनं तुमच्याबरोबर शेअर नाही केलंय. आज मी तुम्हाला जे काही मी कसं पद्धतीने शूट करते ते थोडक्यात सांगितलेलं आहे आणि कुठले प्रोडक्ट मी वापरते ते देखील सांगितले आहे. जे प्रोडक्ट अवेलेबल असतील म्हणजे ज्यांच्या लिंकवरनं मी ऑर्डर केले, ज्याची माहिती मला आहे, ते प्रोडक्ट मी अवेलेबल असेल तर टॅग करेन आणि त्याची म्हणजे लिंक पण तुमच्याबरोबर शेअर करेन. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही परचेस करू शकता.
तर आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. उद्या एका छानशा ब्लॉगमध्ये भेटे. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. बाय बाय अँड टेक केअर.